भारत फुलारे यांच्याकडे रोज अशा प्रकारे पुरुषांच्या तक्रारी येत असतात। तुम्ही पुरावे शोधा, याच्यातून बाहेर कसं निघायचं मी सांगतो तुम्हाला। नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांनी औरंगाबादमध्ये पत्नी पीडित पुरुष आश्रम सुरू केला। स्वतःच्या वैवाहिक जीवनातल्या कौटुंबिक वादानंतर त्यांनी हा आश्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला। मला असे कुठेही अशी जागा भेटून आली नाही की ज्या ठिकाणी पुरुषांचं कुठे ऐकून घेतलं जाईल आणि पुरुषांची बाजू कोणीतरी मांडवण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करून आणि कोणी समजून घेईल, ही वेळ कुठं आली नाही। म्हणून मी काय केलं, 2017 मध्ये त्या लोकांनी जे काही पीडित होते, माझं 2013 एंडला माझं हे कौटुंबिक याच्यातून मी बाहेर पडलो। माझा आणि माझ्या पत्नीचा समेट घडून आला आणि आम्ही दोघं व्यवस्थित त्याच्यातून आमचा हे कौटुंबिक वाद मिटला गेला। मिटल्यानंतर मी ठरवलं की आपल्यासारखे अजून भरपूर लोक आहेत, तसे मी लोक जमा केले। 17 मध्ये 19 नोव्हेंबर 2017 रोजी या आश्रमाची स्थापना केली। कौटुंबिक वादात पुरुषांची मानसिक स्थिती कुणीच समजून घेत नाही, तसंच कायदे महिलांच्या बाजूने आहेत, त्यामुळे पुरुषांवर अन्याय होतो असं फुलारे यांना वाटतं। मी लोकांना सांगतो की आम्ही महिलांच्या विरोधात नाही आहे, आमचं हे महिलांवर अन्याय व्हावा असंही मला म्हणणं नाही, पण महिलांना सपोर्ट करताना कुठेतरी पुरुषांना अबला करून पुरुषावर अन्याय करू नका हे आमचं म्हणणं आहे। संसार तोडून एक गोष्टी केल्यापेक्षा संसार हे जोडलेले आहे आणि ते कसे जोडून राहतील याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करतो। मात्र महिलांकडून कायद्याचा गैरवापर होतो असा आरोप कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे फेटाळतात। तक्रार करताना पोलिसांनी पतीला समज द्यावी एवढीच महिलेची इच्छा असते, पण तिला घराबाहेर केलं जातं तेव्हा तिला माहेरचाच आधार असतो। त्यावेळी माहेरचे नातेवाईक हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनवतात, त्यातून कायद्याचा गैरवापर सुरू होतो। अशावेळी स्त्री पतीकडे परत जाऊ शकत नाही, शिवाय माहेरचेही ऐकत नाही, त्यामुळे स्त्रीची त्यातून मूकसंमती तयार होते असं ॲडव्होकेट असीम सरोदे सांगतात। महिला वटपौर्णिमा साजरी करतात त्याच्या एक दिवस आधी पुरुषांची ही संघटना पिंपळ पौर्णिमा साजरी करते। कौटुंबिक हिंसाचाराविषयी कायद्यांमध्ये बदल करण्याची त्यांची मागणी आहे। तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक अत्याचार महिलांवर होतात, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं महिला हक्क कार्यकर्ता रेणुका कड यांचं म्हणणं आहे। यामधला दुसरा भाग हाही लक्षात घेणं गरजेचं आहे की हे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडची आलेली जी आकडेवारी आहे ही फक्त रजिस्टर झालेल्या केसेसची आहे। रजिस्टर न झालेल्या केसेसची आकडेवारी, त्याचं प्रमाण किती असेल, कितपत असू शकतं, आणि याच्या पुढे जाऊन अजून मी एक सांगेल की हा भागसुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की पॅन्डेमिकच्या काळामध्ये काय घडलं। हे फक्त आपल्या देशात, आपल्या राज्यात नाही तर संपूर्ण जगामध्ये घडलं, की ज्यामध्ये स्त्रियांवरती होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ